काही लोकांना वाटलं माझी राख होतीये, मात्र मी तेवढ्यात भरारी घेतली, आव्हानांना सामोरा गेलो, कधीच टोकाचं राजकारण केलं नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला. चूक झाल्यास सुधारित GR काढावा लागेल असं मुंबईत स्पष्ट केलंय. मात्र आरक्षण न दिल्यास मुंबईला जाणाऱ्या भाजीपाल्यासह सगळं बंद करू, जरांगेंचा इशारा. जरांगेंनी महाराष्ट्र विकत घेतलाय का? सगळं राज्य त्याचंच, आम्ही काय करायचं ते बघू. छगन भुजबळांचा जरांगेंवर पलटवार. 17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकार विरोधी भूमिका जाहीर करणार, मनोज जरांगेंचा इशारा. मराठा आरक्षणाच्या GR विरोधात 1 ते 2 दिवसात कोर्टात जाणार. GR मधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची ठरणार, मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका, आंदोलन करण्याचाही इशारा. आता जशी भाषा वापराल तसंच उत्तर मिळणार. कुणाचा बाप आला तरी हैदराबाद गॅझेटला चॅलेंज करू शकत नाही. कोर्टात गेलात तर आम्हीही 1994च्या GRला कोर्टात चॅलेंज करू, मनोज जरांगेंचा इशारा. आमच्या धनंजय मुंडेंना आरोपांमुळे मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. पण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना वेगळा न्याय का? सदावर्तेंचा हल्लाबोल. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नेत्यांची मातोश्री निवासस्थानी मोर्चे बांधणी. काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा. कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर भयानक दृश्य समोर. मिरवणुकीनंतर 10 ट्रॉली चपला आणि कचऱ्याचा खच.